नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग 1 या विषयामध्ये तुमचं स्वागत आहे। तर आपण तिसरा धडा अभ्यासतोय, रासायनिक अभिक्रिया व समीकरणे। पाठीमागच्या तासाला आपण रासायनिक अभिक्रिया संतुलित कशा करायच्या किंवा रासायनिक समीकरणं संतुलित कशी करायची याविषयी माहिती घेतलेली आहे। आजच्या तासामध्ये आपण रासायनिक अभिक्रियांचे प्रकार अभ्यासणार आहोत। तर हे जरा मोठं करतोय। रासायनिक अभिक्रियांचे प्रकार। तर अभिक्रियेतील अभिकारके व उत्पादिते यांचे स्वरूप व संख्या यानुसार अभिक्रियांचे पुढील 4 प्रकार पडत आहेत। किती प्रकार पडत आहेत? 4। तर त्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे संयोग अभिक्रिया। त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो आहे अपघटन अभिक्रिया आणि तिसरा जो प्रकार आहे तो आहे विस्थापन अभिक्रिया। आज आपण रासायनिक अभिक्रियांचे 3 प्रकार अभ्यासणार आहोत। त्यामध्ये पहिला जो आहे तो आहे संयोग अभिक्रिया, दुसरा जो आहे तो आहे अपघटन अभिक्रिया आणि तिसरा जो आहे तो आहे विस्थापन अभिक्रिया। विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही रासायनिक अभिक्रियांचे प्रकार आहेत हे प्रकार अभ्यासण्यापूर्वी त्या अभिक्रिया व्यवस्थित समजून घेणं महत्त्वाचं आहे। आता पहिला जो प्रकार आहे तो आहे संयोग अभिक्रिया। संयोग म्हणजे एकत्र येऊन एक तयार होणं, याला आपण संयोग असं म्हणतो। जसं की आपण उदाहरण पाहिलं तर नद्या, अनेक नद्या एकत्र येऊन पुढं एकच नदी तयार होते। जसं की आपल्याला माहिती आहे, इथे एक भीमा नदी आहे आणि नीरा नदी आहे। त्या 2 नद्या एकत्र आल्यानंतर पुढं भीमा नदी ही एकच नदी तयार होते। त्यानंतर भीमा आणि कृष्णा पुढं एकत्र येतात आणि त्यानंतर एकच नदी तयार होते। म्हणजे अनेक एकत्र येऊन एकच तयार होणं याला आपण संयोग म्हणतो। तसं संयोग अभिक्रिया म्हणजे काय, तर अनेक अभिक्रियाकारक किंवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त अभिक्रियाकारक एकत्र येऊन एकच उत्पादित तयार होणं। आता इथे मी दाखवतोय पहा। तर हा अमोनिया आहे, NH3 अमोनिया, आणि हे HCl याला हायड्रोक्लोरिक आम्ल किंवा हायड्रोजन क्लोराईड असंही म्हटलं जातं। तर ज्यावेळेस या दोघांमध्ये अभिक्रिया होते त्यावेळेस एकच उत्पादित तयार झालेलं आहे। कोणतं? NH4Cl, ज्याला अमोनियम क्लोराईड असं म्हणतात पहा। तर अमोनिया वायू व हायड्रोजन क्लोराईड वायू, हा अमोनिया देखील वायूच आहे, इथं जी लिहिलेलं आहे, आणि हा हायड्रोजन क्लोराईड इथं जी लिहिलेलं आहे, म्हणून हा देखील वायूच आहे। या दोघांपासून काय तयार होतं आहे, तर अमोनियम क्लोराईड, हा S लिहिलं आहे, S म्हणजे स्थायू रूप, S स्थायू। तर या ठिकाणी अमोनियम क्लोराईड हा क्षार तयार झालेला आहे, पण त्याचं लगेचच संघनन होतं।
संघनन म्हणजे वायूचं रूपांतर द्रवात किंवा स्थायूमध्ये होणं, ही जी काही प्रक्रिया आहे या प्रक्रियेला आपण संघनन म्हणतो. आणि मग इथं हा जो अमोनियम क्लोराईड तयार झालेला आहे की ज्याच्या वाफा असतात, काय सांगितलं आहे, वायुरूपात तयार होतो, पण संघनन झाल्यानंतर त्याचं रूपांतर स्थायू रूपात झाल्यामुळं पांढऱ्या रंगाचा धूर निर्माण झालेला दिसला. तर काय आहे, तर पांढऱ्या रंगाचा पाहितं ते मी दाखवतो, पांढऱ्या रंगाचा धूर निर्माण झालेला दिसला. का दिसला, तर हा वायूच होता, पण काय झालं की याचं संघनन झालं. संघनन झाल्यामुळं तो स्थायीरूप झाला. बरोबर. म्हणजे आपल्याला अभ्यासायचं आहे काय, तर दोघांचा संयोग होऊन एकच तयार होणं म्हणजे संयोग अभिक्रिया. इथं दिसते संयोग अभिक्रिया. आता दुसरे एक उदाहरण पाहूया आपण इथं. तर हे मॅग्नेशियम आहे, कर्सरच्या ठिकाणी तिथं मॅग्नेशियम, त्याचं जे काही सूत्र आहे ते आहे Mg. या धातूची फीत चिमट्यात पकडून तिचे दुसरे टोक प्रज्वलित करा. म्हणजे काय, आपण प्रयोग पाहिलेले आहे, 8वीमध्ये पाहिला असेल तुम्ही, 9वीमध्येही पाहिला असेल. ज्यावेळेस आपण मॅग्नेशियमची फीत चिमट्यात पकडून तिचं दुसरं टोक प्रज्वलित करतो. प्रज्वलित करणं म्हणजे पेटवणं. जसं की दिवाळीमध्ये तुम्ही ते फुलभाज्या वगैरे असतो तो पेटवतात त्याप्रमाणे. तर त्यानंतर काय होतं, तो हवेमध्ये जळतो. पहा इथं मी दाखवले पहा, तो काय होतो, हवेमध्ये जळतो. मॅग्नेशियम धातू, मॅग्नेशियमची फीत काय होते, हवेमध्ये जळते. आणि त्यानंतर पहा इथं मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढरी बुकटी तयार होते. इकडं असं इथं मॅग्नेशियम आहे पहा, हवेमध्ये जळून, तर दाखवतो पहा, हवेमध्ये जळून काय तयार झालं, तर मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढरी बुकटी तयार होते. आणि त्या रासायनिक अभिक्रियेचं जर आपण समीकरण मांडलं तर ते असं होतं पहा, हे 2Mg अधिक O2, 2MgO. म्हणजे इथं 2 अभिक्रियाकारक होते, एक मॅग्नेशियम आणि दुसरा ऑक्सिजन. या दोघांचा संयोग झाला आणि त्यापासून काय तयार झाली, मॅग्नेशियम ऑक्साईडची पांढरी पूड तयार झाली. इथं वरती पहा, अमोनिया आणि हायड्रोजन क्लोराईड यापासून एकच उत्पादित तयार झालं, NH4Cl. आणि त्यानंतर इथं देखील मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन यापासून देखील एकच उत्पादित तयार झालं, मॅग्नेशियम ऑक्साईड. आता त्यानंतर आपण इथं हे तिसरं उदाहरण पाहतोय पहा. हे अर्धे चंचुपात्र भरेल इतके पाणी घ्या, त्यामध्ये चुनखडी म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड, कॅल्शियम, हे इथं दिसतंय पहा, कॅल्शियम ऑक्साईड, सॉरी हां, तर कॅल्शियम ऑक्साईड व पाणी यांच्या संयोगाने कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतं पहा आणि भरपूर प्रमाणात उष्णता बाहेर पडते. इथं दिसतंय पहा, हे आहे कॅल्शियम ऑक्साईड आणि हे पाणी. या दोघांमध्ये काय होते, रासायनिक अभिक्रिया होते आणि त्यापासून एकच उत्पादित तयार होतं आहे, कॅल्शियम हायड्रॉक्साईड. याला म्हणायचं चुनखडी आणि याला म्हणायचं चुना. कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे चुना. ज्यावेळेस चुनखडीमध्ये पाणी घातलं जातं त्यावेळेस त्या चुनखडीचं रूपांतर चुन्यामध्ये होतं. तर आपण इथं 3 उदाहरणं पाहिली पहा. जसं की अमोनिया आणि हायड्रोजन क्लोराईड एकच उत्पादित तयार झालं. मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन, मॅग्नेशियम ऑक्साईड एकच उत्पादित तयार झालं. आणि कॅल्शियम ऑक्साईड आणि पाणी एकच उत्पादित तयार झालं. हे उष्णतेचं
उष्णता बाहेर पडते, हे काय उत्पादित नाही. तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड. हे 3 उदाहरणं पाहिल्यानंतर आपल्याला इथं दिसतंय पहा की जेव्हा एखाद्या अभिक्रियेत 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होतं, तेव्हा त्या अभिक्रियेस संयोग अभिक्रिया म्हणतात. तर इथं दाखवतो पहा, जेव्हा एखाद्या अभिक्रियेत 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन एकच उत्पादित तयार होते, तेव्हा त्या अभिक्रियेस संयोग अभिक्रिया म्हणतात. आपण 3 उदाहरणं पाहिली पहा. 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांचा रासायनिक संयोग होऊन जर एकच उत्पादित तयार होत असेल, तर ती जी काय अभिक्रिया आहे त्या अभिक्रियेस संयोग अभिक्रिया असं म्हटलं जातं. तर रासायनिक अभिक्रियेचा जो काही पहिला प्रकार आहे संयोग अभिक्रिया, तो आता आपण अभ्यासला. आता इथं जो आहे दुसरा प्रकार, तो आहे अपघटन अभिक्रिया. आता अपघटन अभिक्रिया जी आहे ती बरोबर संयोग अभिक्रियेच्या उलट आहे. संयोग अभिक्रियेमध्ये काय होतं, तर 2 किंवा अधिक अभिक्रियाकारकांपासून एक उत्पादित तयार होतं. तर अपघटन अभिक्रियेत काय होतं, तर एका अभिक्रियाकारकापासून 2 किंवा अधिक उत्पादित तयार होतात. आता इथे एक तुम्हाला कृती करायला सांगितलेली आहे. एका बाष्पन पात्रामध्ये थोडीशी साखर घ्या. त्या बाष्पन पात्राला बन्सेन बर्नरच्या साहाय्याने उष्णता द्या. थोड्या वेळाने करपलेला काळा पदार्थ तयार झालेला दिसेल, बरोबर. आता या कृतीत नेमके काय घडले असेल, तर हा जो प्रयोग आहे हा तुम्ही घरीसुद्धा करू शकता. म्हणजे एक चिमूटभर साखर घेऊन जर तुम्ही तव्यावरती टाकली आणि तिला जर उष्णता दिली, तर तिथं साखर आपल्याला करपलेली दिसेल. म्हणजे ती साखर राहत नाही, त्या ठिकाणी करपलेला काळा पदार्थ तयार होतो. आता याच्यामध्ये नेमकं काय होतं पहा, तर याच्यामध्ये काय झालं, एकच अभिक्रियाकारक होतं. ही साखर एकच अभिक्रियाकारक. आता याला उष्णता दिल्यानंतर काय झालं, तर या साखरेचं 2 पदार्थात विभाजन झालं. एक आहे कार्बन आणि दुसरं आहे पाण्याची वाफ. म्हणजे उष्णता दिल्यानंतर साखर वितळते आणि त्यातलं पाणी निघून जातं आणि खाली काय राहतो, हा कार्बन राहतो, बरोबर. म्हणजे साखर हे एक अभिक्रियाकारक आहे आणि त्यापासून 2 किंवा अधिक उत्पादिते मिळतात. ही जी काही अभिक्रिया आहे या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया म्हणतात. साखरेचं अपघटन झालं आणि या साखरेपासून 2 पदार्थ मिळाले, आपल्याला उत्पादित मिळाली. एक कार्बन आणि दुसरी पाण्याची वाफ. पाण्याची वाफ निघून गेली आणि कार्बन काळा तसाच शिल्लक राहिला. म्हणजे हे आहे अपघटन अभिक्रियेचं उदाहरण. याच्यामध्ये काय असतं, तर एकच अभिक्रियाकारक असतो आणि त्यापासून 2 किंवा अधिक उत्पादिते मिळतात. आता त्यानंतर दुसरं उदाहरण पाहतोय आपण. तर हे बघा, इथं मोठं करतोय मी जरा याला. तर हे आहे कॅल्शियम कार्बोनेट. हे स्थायी रूप आहे, हेच लिहिलेलं आहे. आता त्याला काय केलं, बाणावरती हे त्रिकोणाचं चिन्ह आहे, म्हणजे त्याला उष्णता दिलेली आहे. हे कॅल्शियम कार्बोनेटला ज्यावेळेस उष्णता दिली जाते त्यावेळेस त्याचं काय होतं, अपघटन होतं. या अपघटनाचं एक उदाहरण सांगतो पहा. आरसा भिंतीवरून खाली पडला आणि त्याचे असंख्य तुकडे झाले. आरसा एकच होता
पण त्याचं अपघटन होऊन त्याचे काय झाले, असंख्य तुकडे. म्हणजे एकापासून खूप तयार होणं म्हणजेच अपघटन. अपघटन म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. तर कॅल्शियम कार्बोनेटला उष्णता दिल्यानंतर त्याचं अपघटन होतं. त्या ठिकाणी कॅल्शियम ऑक्साईड CaO आणि कार्बन डायऑक्साईड हे 2 पदार्थ त्या ठिकाणी तयार होतात, म्हणजे उत्पादित मिळतात. हे एकच अभिक्रियाकारक आहे. याला उष्णता दिल्यावर याचं अपघटन झालं आणि त्यापासून 2 काय झाली, उत्पादित तयार झाली. आता त्यानंतर दुसरं एक उदाहरण आहे पहा इथं. हे 16 याला क्रमांक दिलेला आहे पुस्तकामध्ये. हे हायड्रोजन ऑक्साईड आहे. काय आहे, H2O2. याचं सुद्धा अपघटन होतं आणि त्यापासून काय तयार होतं, पाणी आणि ऑक्सिजन मुक्त होतो. म्हणजे इथं हायड्रोजन ऑक्साईडपासून पाणी आणि ऑक्सिजन तयार झाला. इथं कॅल्शियम कार्बोनेटपासून कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड तयार झाला. त्यानंतर मगाशी आपण उदाहरण पाहिलं, साखरेला उष्णता दिल्यानंतर त्या ठिकाणी कार्बन आणि पाणी तयार झालं. म्हणजे काय, तर एका अभिक्रियाकारकापासून 2 किंवा अधिक जर उत्पादित तयार होत असतील तर त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया असं म्हटलं जातं. आता इथे दुसरे एक उदाहरण आहे पहा. आता हे H2O आहे. याच्या कंसामध्ये L लिहिलेलं आहे. लिक्विड पाणी, द्रव आहे हा. पण हे आम्लयुक्त पाणी. म्हणजे आम्लयुक्त पाणी म्हणजे आम्लामध्ये पाणी टाकलं की काय होतं, तर ते पाणी आम्लयुक्त होतं. आणि अशा आम्लयुक्त पाण्यातून विद्युत प्रवाह जाऊ दिल्यास पाण्याचे अपघटन होऊन हायड्रोजन व ऑक्सिजन वायू तयार होतात. म्हणजे हे जे काही आम्लयुक्त पाणी आहे, या आम्लयुक्त पाण्यामधून विद्युत प्रवाह जर जाऊ दिला तर त्या पाण्याचे अपघटन होतं आणि अपघटन झाल्यानंतर त्या पाण्यापासून हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे वायू तयार होतात. आता हे जे अपघटन आहे पहा, हे आम्लयुक्त पाणी आहे, याचं अपघटन झालेलं आहे इथं. म्हणजे एकापासून 2 किंवा अधिक तयार झालेले आहे. आता हे अपघटन घडून येण्यासाठी इथं बाणावरती अट दिलेली आहे. काय, याला विद्युत ऊर्जा, म्हणजे आम्लयुक्त पाण्यामध्ये काय जाऊ द्यायचं, विद्युत प्रवाह जाऊ द्यायचा. मग काय होतं, पाण्याचं अपघटन होतं. बरोबर. अपघटन झाल्यानंतर हायड्रोजन आणि ऑक्सिजन वायू काय होतात, तयार होतात. आणि हे अपघटन विद्युत ऊर्जेच्या साहाय्याने होते, म्हणून या अपघटनाला विद्युत अपघटन असं म्हणतात. जर अपघटन घडून येण्यासाठी विद्युत ऊर्जेचा पुरवठा करावा लागत असेल तर त्या अपघटनाला विद्युत अपघटन असं म्हटलं जातं. आता रासायनिक अभिक्रियेचा दुसरा प्रकार आपण अभ्यासतोय. बरीचशी उदाहरणं पाहिली. आम्लयुक्त पाणी पाहिलं, हायड्रोजन ऑक्साईड पाहिलं, कॅल्शियम कार्बोनेट पाहिलं, साखर पाहिली. तर या सर्वांमध्ये काय झालं, तर एका पदार्थापासून 2 किंवा अधिक पदार्थ तयार झाले. म्हणजे ज्या रासायनिक अभिक्रियेत एकाच अभिक्रियाकारकापासून 2 किंवा अधिक उत्पादिते मिळतात त्या अभिक्रियेला अपघटन अभिक्रिया असं म्हटलं जातं. उदाहरणांवरून लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढं इथं पहा, निसर्गात आपल्या अवतीभोवती अनेक विघटन प्रक्रिया सतत होत असतात पहा. जो कचरा आहे, आपल्याला माहिती आहे कचरा, तर त्या कचऱ्याचं सूक्ष्मजीवांमार्फत विघटन घडून येतं आणि विघटन घडून आल्यानंतर त्यापासून खत आणि जैविक वायू तयार होतात. म्हणजे कचरा एकच हे देखील अपघटन अभिक्रियेचंच उदाहरण आहे. जसं की आपल्या इकडं खत तयार होतं, त्या प्रक्रियेमध्ये काय होतं, तो कचरा असतो. जनावरांचं मलमूत्र, पालापाचोळा, अनेक घटक त्याच्यामध्ये असतात. मग सूक्ष्मजीव काय करतात, तर त्याचं विघटन घडवून आणतात आणि विघटन घडवून आल्यानंतर त्यापासून खत आणि जैविक वायू तयार होतो आणि या जैविक वायूचा उपयोग इंधन म्हणून करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, खत किंवा जैविक वायू तयार होणं कचऱ्यापासून, जैविक कचरा किंवा सेंद्रिय कचरा त्यापासून, तर हे सुद्धा अपघटन अभिक्रियेचंच उदाहरण आहे. आता
रासायनिक अभिक्रियेचा तिसरा प्रकार. तर इथं विस्थापन, वि आणि स्थापन. वि म्हणजे वेगळ्या ठिकाणी स्थापन होणं, जागा बदलणं म्हणजे विस्थापन अभिक्रिया. तर हे बघा, या पाठाच्या सुरुवातीलाच आपण पाहिले आहे की कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणात जस्त पूड घातल्यावर जस्त म्हणजे झिंक, पुढं लक्षात ठेवा, जस्त पूड घातल्यावर झिंक सल्फेटचे रंगहीन द्रावण तयार होऊन उष्णता बाहेर पडते. आता हे उदाहरण इथं खाली आहे पहा. हे जस्त आहे किंवा याला झिंक असंही म्हटलं जातं आणि हे CuSO4 कॉपर सल्फेटचं निळ्या रंगाचं द्रावण आहे. याच्यामध्ये जर आपण या कॉपर सल्फेटच्या निळ्या द्रावणामध्ये जस्ताची पूड घातली तर काय होतं, जस्त काय करतो, या कॉपरला विस्थापित करतो. पहा, जस्त आहे झेड एन कुठं आला आहे, Cuच्या जागी आला आहे आणि Cu कुठं गेला, बाहेर गेला. म्हणजे काय झालं, विस्थापन झालं या दोघांचंही. झेड Cuच्या जागी आला आणि Cu तिथून बाहेर गेला. म्हणजे हे काय आहे, रासायनिक अभिक्रियेचं काय आहे, विस्थापन अभिक्रियेचं उदाहरण आहे. विस्थापन कोणाचं झालं, कॉपरचं झालं. कॉपरचं विस्थापन कुणी केलं, जस्ताने केलं. का तर जस्त हे अधिक क्रियाशील मूलद्रव्य आहे, ते कमी क्रियाशील असलेल्या मूलद्रव्यांना काढून टाकतं. जसं की आपण पाहतो, एखादा ताकदवर माणूस असेल तर एखाद्या दुबळ्या माणसाला लगेच बाजूला करतो. त्याप्रमाणे रासायनिक अभिक्रियेमध्ये देखील घडतं. तर इथं तुम्हाला मी रासायनिक समीकरण दाखवलेलं आहे. तर काय होतं, कॉपर सल्फेटमधील Cu2+ आयनांची जागा Zn अणूपासून तयार झालेले Zn2+ हे आयन घेतात. बा इथं काय झालं, हे Cu2+ आयन आहेत आणि हे Cu2+ या आयनांची जागा कुणी घेतलेली आहे, तर हा Zn अणू आहे. पहा, हे Cu का आहे, आयन आहे, पण Zn का आहे, अणू आहे. तर या Zn अणूपासून तयार झालेले Zn2+ हे आयन घेतात व Cu2+ आयनापासून तयार झालेले Cu आयन अणू बाहेर पडतात. तर इथं पहा, हा आयन आहे बरोबर आणि हा अणू आहे. मग हा Zn अणू काय करतो, याची जागा घ्यायची ना. तर याचे अणू आयन किती आहे, Cu2+ आयन आहेत बरोबर. मग Zn अणू काय करतो, त्याचेसुद्धा Zn2+ आयन तयार करतो आणि तो या आयनांची जागा घेतो. मग हा आयन काय करतो, तर याच्यापासून अणू तयार करतो आणि तो बाजूला जातो. तर इथं काय झालं, तर Znमुळं कॉपर सल्फेटमधील Cuचे विस्थापन झाले. Znनं काय केलं, तर या कॉपर सल्फेटमधील Cuचं विस्थापन केलं. तर जेव्हा एका संयुगातील कमी अभिक्रियाशील मूलद्रव्यांच्या आयनांची जागा, बघा, जेव्हा एका संयुगातील, ते कॉपर सल्फेट काय आहे, संयुग आहे. आता या संयुगामधील हे कमी क्रियाशील असलेले मूलद्रव्याचे आयन आहेत. कॉपर का आहे, हा कमी क्रियाशील असलेल्या मूलद्रव्याचा आयन आहे. मग काय होणार, तर याची जागा कोण घेणार, तर दुसरे जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य. काय, हे दुसरं Zn काय आहे, दुसरं जास्त अभिक्रियाशील मूलद्रव्य आहे. ते काय करतं, स्वतः आयन बनवून त्याची जागा काय करतं, घेतं. पहा, तर या रासायनिक अभिक्रियेला विस्थापन अभिक्रिया असं म्हटलं जातं. विस्थापन म्हणजे वेगळ्या ठिकाणी जाणं. वेगळ्या ठिकाणी कोण जातो, तर जो कमी क्रियाशील आहे तो बाजूला होतो
आणि त्याच्या जागेवर कोण येतो, जास्त क्रियाशील येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रासायनिक अभिक्रियांचे जे काही 3 प्रकार आहेत, संयोग अभिक्रिया, अपघटन अभिक्रिया आणि विस्थापन अभिक्रिया, हे अभ्यासलेलं आहे. पुस्तकामध्ये जरा डोके चालवा असा घटक आहे. तर या अभिक्रिया तुम्ही काय करायच्या, पूर्ण करायच्या. त्यानंतर या अभिक्रियांच्या व्याख्या आणि त्यांची उदाहरणं वहीमध्ये लिहा आणि ती पाठ करा.